या. नमस्कार मंडळी. मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. एपिसोड 53, एपिसोड 53 मध्ये आपण YouTubeमध्ये होणारे चेंजेस असा ऑक्टोबरमध्ये तो एपिसोड आपल्याच पॉडकास्टवरती रिलीज केला होता. अ, थोडंसं त्याचं एक्सटेन्शन आपण म्हणू शकतो हा पॉडकास्ट असणार आहे. स्पेसिफिकली आपण YouTube शॉर्ट्स विषयी आज बोलणार आहोत. YouTube शॉर्ट्स म्हणजे काय? तर 15 सेकंद ते 60 सेकंद असे जर का तुम्ही व्हर्टिकल व्हिडिओज अपलोड केलेत YouTube चॅनलवरती, तर त्याला YouTube शॉर्ट्स असं कॅटेगराईज केलेलं आहे YouTubeने. Instagram रील्स तुम्हा सगळ्यांना माहितीच आहेत आणि बरेचसे ब्रँड्स Instagram रील्स फार उत्तम पद्धतीने वापरतात. पण YouTube शॉर्ट्सकडे 2023 मध्ये लक्ष देणं किंवा आत्ता तुम्ही जर का ऐकत असाल, तर तुमचा YouTube शॉर्ट्सचा चॅनल आहे का? किंवा YouTube शॉर्ट्स तुम्ही रेग्युलरली पोस्ट करताय का? याचा थोडासा विचार आपण ह्या एपिसोडमध्ये करणार आहोत. आणि त्याचा फायदा काय आहे? ते कंटेंट कशा पद्धतीने आपण क्रिएट करू शकतो? हे स्पेसिफिकली ब्रँड्स बरोबर किंवा कंटेंट क्रिएटर्स बरोबर त्याचा काय सिग्निफिकन्स आहे? याचा आपण या एपिसोडमध्ये विचार करणार आहोत. तर YouTube शॉर्ट्स का महत्त्वाचं आहे? याचं एकमेव कारण म्हणजे आत्ता जर का तुम्ही YouTubeवरती ज्यांचे शॉर्ट्स व्हिडिओज भरपूर आहेत किंवा काही ब्रँड्सनी किंवा काही पॉडकास्टर्सनी, काही कंटेंट क्रिएटर्सनी त्यांचा एक वेगळा चॅनलच चालू केलेला आहे, जो फक्त शॉर्ट्ससाठी डेडिकेटेड आहे. याचं महत्त्व असं आहे, की आत्ता YouTube शॉर्ट्स ऑर्गॅनिक रीच हा आपल्याला खूप सुंदर पद्धतीने देतोय आणि त्याच्यामुळे काय होतंय, की तुमचा ब्रँड हा अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकतो. अ, YouTube ॲज अ कंपनी किंवा YouTube ॲज अ प्लॅटफॉर्म शॉर्ट्स हे बऱ्यापैकी पुश करत आहेत. म्हणजे नवीन क्रिएटर्स जरी तुम्ही असाल किंवा असं आपण म्हणू की तुमचे 2-3च शॉर्ट्स आहेत किंवा एकही शॉर्ट्स तुमच्या चॅनलवरती नाहीये. तर अशा लोकांना सुद्धा YouTube भरपूर ऑर्गॅनिक रीच मिळवून देतोय. याचं कारण असं आहे की Instagram रील्समुळे आपल्याला व्हर्टिकल स्क्रोल करायची सवय लागलेली आहे आणि त्यामुळे कंटेंट कन्झम्पशन ज्याला आपण म्हणतो, ते फार सोप्या पद्धतीने Instagramवरती होते आणि तसंच YouTubeवरती सुद्धा व्हावं, यासाठी शॉर्ट फॉर्म कंटेंट म्हणजे शॉर्ट्स YouTube चांगल्या पद्धतीने प्रमोट करत आहे. अ, काही ब्रँड्सबरोबर ज्यांच्याबरोबर मी काम करतो, तर तिथे आत्ता जानेवारीमध्ये जानेवारीपासून रादर फेब्रुवारी मिडपासून शॉर्ट्स हे मॉनिटाईज पण व्हायला चालू झालेलं आहे. म्हणजेच नवीन क्रिएटर जरी असाल तुम्ही तरी अ, तुम्ही तुमचं कंटेंट हे मॉनिटाईज करू शकता शॉर्ट्सतर्फे. ज्या ब्रँड्सबरोबर मी आत्ता काम करतोय, त्याच्यामध्ये मार्च महिन्यात एक ट्रेंड पाहण्यात आला, की ज्याच्यामध्ये शॉर्ट्सच्या कंटेंटला किंवा शॉर्ट फॉर्म कंटेंटला प्रचंड प्रमाणामध्ये व्ह्यूज मिळतायत. म्हणजे अनेक व्हिडिओ हे जे पूर्वी 10,000 15,000 व्ह्यूजमध्ये शॉर्ट्स होते. त्यातले काही व्हिडिओज आता जवळपास 2,00,000 5,00,000 6,00,000 अशा रेंजमध्ये आत्ता व्ह्यूज मिळतायत. तर त्यामुळे तुमचा रीच भरपूर वाढतोय. सबस्क्रायबर्स तुम्हाला इन्क्रीजिंग ट्रेंड दिसतोय. म्हणजे ह्या सगळ्या ब्रँड्सला एका महिन्यामध्ये जवळपास 200 ते 300% जास्त सबस्क्रायबर्स मिळालेले आहेत. आता नवीन कंटेंट क्रिएटर्स जर का तुम्ही असाल, तर बऱ्याचदा ब्रँड्सना किंवा स्टार्टअप्सना हा प्रश्न पडतो, की आपण शॉर्ट फॉर्म कंटेंट कसं वापरायचं? त्याच्यात आता एक मुद्दा आपण आधी क्लिअर करूया, की जर का तुमच्याकडे लाँग फॉर्म कंटेंट ऑलरेडी असेल, म्हणजे 5 मिनिटाच्या वरतीचे व्हिडिओ असतील किंवा 10 मिनिटाच्या वरती असलेले व्हिडिओ असतील, तर ह्याचं रिपर्पज आपण करू शकतो. म्हणजे तोच व्हिडिओ 5 मिनिटाचा आपण 1-1 मिनिटामध्ये ब्रेक करून रिलेव्हंट कंटेंट आणि त्याचं टायटल, थंबनेल वगैरे ह्या गोष्टी वापरून आपण शॉर्ट फॉर्म कंटेंट क्रिएट करू शकतो.
आणि जे व्हिडिओज ऑलरेडी तयार आहेत, त्याचं रिपर्पजिंग ऑफ कंटेंट असं अशी त्याला टर्म आहे. तर ते आपण रिपर्पज करू शकतो. म्हणजेच आपण जास्त नवीन कंटेंट क्रिएट न करता, जे कंटेंट आपल्याकडे आहे, तर ते आपण नक्कीच वापरू शकतो. आता जर का तुमच्याकडे कंटेंट आयडियाज नसतील, तर आपण त्याकडे कसं अप्रोच करायचं? तर हे आपण आता थोडंसं पाहूया. अ, आता ह्या कंटेंट बकेट्स जे आहेत, ते तुमच्या ब्रँडनुसार थोड्याशा चेंज होतील. म्हणजे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म असेल, तर वेगळं कंटेंट बकेट तुम्हाला वापरता येईल. कॅफे असेल, ज्वेलरी स्टोअर असेल, ऑनलाईन क्लोथिंग स्टोअर असेल, आर्ट अँड क्राफ्टचं स्टोअर असेल किंवा तशी सर्व्हिस असेल. तर स्टार्टअप्सचा जो डोमेन आहे, याच्यावरनं तुमचं शॉर्ट्सचं कंटेंटसुद्धा चेंज होऊ शकतं. तर आता काही आपण बकेट्स पाहूया, की जे कॉमनली युज्ड आहेत, बनवायला सोपे आहेत आणि याच्यात एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे, की कुठल्याही कंटेंटमध्ये आपल्याला 1 मिनिटाच्या आत काहीतरी व्हॅल्युएबल स्टोरी क्रिएट करायची आहे. सो त्याच्यामध्ये हाऊ टू ट्युटोरियल्स असतात. म्हणजे तुमचं प्रॉडक्ट, तुमची सर्व्हिस, तुमचं पोर्टल, तुमचं ॲप हे कसं वापरता येईल याविषयी तुम्हाला बोलता येईल. वेबसाईटवरनं एखादं प्रॉडक्ट कसं विकत घेता येईल याचं स्क्रीन ग्रॅब करून किंवा स्क्रीन रेकॉर्डिंग करून तुम्हाला एक छोटं कंटेंट बनवता येईल. अं, त्याच्यानंतर तुमचे जर का डिझाईन्स असतील, म्हणजे जर का ब्लॉक प्रिंटिंग शर्ट्सची तुमची स्टार्टअप असेल किंवा टी-शर्ट्सची स्टार्टअप असेल, तर डिझाईनविषयी तुम्ही बोलू शकता, की ह्या डिझाईन मागची स्टोरी काय आहे? याचं कलर कॉम्बिनेशन किती चांगलं आहे किंवा त्याचं पेअरिंग कसं होऊ शकतं. ज्वेलरीमध्ये लुक्स जर का असतील, तर वेगवेगळ्या आउटफिट्समध्ये तुमची ज्वेलरी कशी दिसेल ह्याचे लुक्स तुम्हाला सांगता येतील. त्याच्यानंतर गेट रेडी विथ मी म्हणजे फॅशन ब्लॉगर्स तुम्ही जर का असाल किंवा फॅशन कंटेंटमध्ये जर का तुमचा स्टार्टअप डील करत असेल, तर वेगवेगळे लुक्स किंवा गेटिंग रेडी विथ मी मेकअप आर्टिस्टचं जर का तुम्ही असाल किंवा तुमचा स्टुडिओ असेल, मेकअपचा स्टुडिओ जर का असेल, तर तिथे सुद्धा तुम्हाला गेट रेडी विथ मी हा एक खूप ज्याला आपण असं म्हणू की चांगलं ट्रॅफिक मिळणारा कंटेंट आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे ट्रेंड्स जे असतात. न्यूजमधले ट्रेंड असतील, एंटरटेनमेंटमधले ट्रेंड्स असतील. तर या ट्रेंड्सवरती तुम्ही बराचसा कंटेंट तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर काही जर का हॅक्स असतील किंवा सिक्रेट्स असतील, की जे तुम्ही जर का गॅजेट रिव्ह्यू करत असाल किंवा मार्केटिंग रिलेटेड काही तुमच्या सर्व्हिसेस असतील, डिजिटल मार्केटिंग एजन्सी असेल, तर बऱ्याचशा छोट्या-छोट्या ट्रिक्स असतात किंवा हाऊ टू यूज Canva असेल, हाऊ टू यूज Adobe Illustrator असेल. ChatGPT वापरून तुम्ही अनेक कंटेंट थ्रो करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं कंटेंट ब्रेक करता येऊ शकतं. ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की तुम्हाला स्टोरी टेलिंग जे आहे, हे 1 मिनिटात करायला लागेल. आता तुमची ब्रँड स्टोरीसुद्धा असेल, तर ती सुद्धा तुम्हाला 1 मिनिटाच्या आत लोकांपर्यंत कशी पोहोचवता येईल ह्याचा थोडासा क्रिएटिव्ह विचार करणं गरजेचं आहे. अ, एक बऱ्याचदा चूक लोकं अशी करतात किंवा कंटेंट क्रिएटर्सला तो प्रश्न पडलेला असतो, की माझी स्टोरी 1 मिनिटात सांगता येणार नाही. पण असा आपण विचार करू, की समजा तुम्हाला 5 ते 6 मिनिटं लागणार आहेत तुमची ब्रँड स्टोरी, ब्रँड हिस्ट्री, ब्रँड लोगो ह्याच्याविषयी किंवा ब्रँड नेमविषयी तुम्हाला काही स्टोरी सांगायची असेल. तर बऱ्याचदा असं होतं, की त्याच्यात 3-4 की पॉइंट्स असतात आणि त्या की पॉइंट्स वापरून किंवा ते पॉइंट्स वापरून तुम्हाला 60 सेकंदामध्ये एखादी व्हॅल्यू तुम्हाला द्यायची असते ऑडियन्सला. तर ती त्या पद्धतीने तुमचं कंटेंट ब्रेक करून अ, त्याचं एकाच कंटेंट बकेटचं तुम्ही 4-5 व्हिडिओज नक्की तयार करू शकता. अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते, की ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे, की तुमचा व्हिडिओ हा रटाळ न होता अ, किंवा खूप इन्फॉर्मेटिव्ह न होता, जर का त्याच्यामध्ये ह्युमर ॲड केलं किंवा काही एंटरटेनमेंट व्हॅल्यू ॲड केली किंवा काही हूक ॲड केलं किंवा काही जोल्ट ॲड केला. तर त्या
पद्धतीचं जर का कंटेंट क्रिएशन झालं, तर तुमचा ऑडियन्स जो आहे किंवा तुमचं रीलपेक्षा आपण म्हणू तुमचा शॉर्ट्स पाहणारा जो ऑडियन्स आहे, तर तो 1 मिनिटापर्यंत तुमचं जर का त्याने व्हिडिओ पाहिला, तर तो आयदर तुमच्या चॅनलवरती जाऊन तुमचे बाकीचं कंटेंट पाहू शकतो किंवा त्याच्यात आपल्याला काही प्रॉडक्ट सेलिंग असेल किंवा सर्व्हिस सेलिंग असेल किंवा त्याला डायव्हर्ट करायचं असेल, तर तिथे त्या पद्धतीचं कंटेंट जर का कन्झ्युम झालं, तर युजर हा तुमच्या चॅनलवरती तुमच्या कंटेंटच्या प्रेमात पडू शकतो. तो तुम्हाला सबस्क्राईब करू शकतो. बऱ्याचदा पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असे बऱ्याचदा कंटेंट क्रिएटर्स करतात. पण तसं न करता, जर का एका व्हिडिओमध्ये आपण एक कन्सेप्ट किंवा एका व्हिडिओमध्ये एकच थॉट एक्सपांड केलेला असेल, तर तिथल्या तिथे तो विषय संपतो. म्हणजे खूप रेअरली असं घडेल, की जर का तुम्ही एखादी कन्सेप्ट 3 पार्ट्समध्ये डेव्हलप केली आहे आणि त्याचं पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असे YouTubeवरती तुम्ही शॉर्ट्स म्हणून टाकलेले आहेत. तर खूप रेअरली एखादा ऑडियन्स किंवा एखादा व्ह्यूअर तुमचा पार्ट ए बघून तुमच्या चॅनलला जाऊन पार्ट 2 शोधून तो पाहील आणि मग पार्ट 3 पाहील. असं जनरली होत नाही. कारण की अगेन आपण जशी सवय आपण जसं वापरतो Instagram असेल किंवा YouTube त्याच्यामध्ये आपण फक्त व्हर्टिकल स्क्रोलवरती जास्त भर देतो. हं. आणि खूप व्हर्टिकल स्क्रोलवरती भर देतो. आणि त्यामुळे आपण जनरली त्या अकाउंटमध्ये जाऊन इतर रील्स पाहण्याची जी आपलं डिसिजन आहे, ते 2-4 वेळा जर का आपल्याला त्याच चॅनलवरनं किंवा त्या सब्जेक्टमधलं इंटरेस्टिंग जर का आपल्याला कंटेंट समोर आलं, तर आपण जातो आणि सबस्क्राईब करतो. तर त्यामुळे शॉर्ट्स हा विषय जो असा आहे, की जो करण्यासारखा सोपा आहे. त्याचा एडव्हांटेज असा आहे, की तुम्हाला हाय एंड इक्विपमेंट लागत नाही. तुम्हाला तुमच्या फोनवरनं हे कंटेंट क्रिएट करणं अत्यंत सोपं आहे. बेसिक जे आपलं व्हिडिओ कंटेंट क्रिएशनमध्ये आधीच्याही काही पहिल्या 10-15 एपिसोड्समध्ये पण मी सांगितलेलं आहे, की लाईट चांगलं असणं, ऑडिओ चांगलं असणं, तुमची बॅकग्राऊंड थोडीशी प्लेन असली तरी पण क्लटर्ड नको. अशा पद्धतीचं तुम्ही जर का व्हिडिओ कंटेंट क्रिएशन जर का केलंत, जे मोबाईल थ्रू होऊ शकतं, वायरलेस माईक्स हल्ली स्वस्त झालेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही खूप इझिली तुमचं कंटेंट तुम्ही करू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला कुठलाही व्हिडिओग्राफर किंवा कुठल्याही एजन्सीची गरज पडणार नाही. तुमच्या राहत्या घरामध्ये किंवा एखाद्या शांत ठिकाणी, ऑफिसमध्ये, एखाद्या कॅफेमध्ये जिथे फार बॅकग्राऊंड नॉईज नाहीये. अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला तुमचं कंटेंट सहज क्रिएट करता येऊ शकतं. फक्त एकच आहे, की तुम्हाला कंटेंट कॅलेंडर करणं महत्त्वाचं आहे. शॉर्ट्स जर का तुम्ही प्लॅन करत असाल, तर ॲट लीस्ट 2 ते 3 शॉर्ट्स आठवड्याला जर का तुम्ही पोस्ट करत गेलात, तर 3 महिन्यामध्ये तुम्ही जर बघितलत तर अराउंड 50 एक शॉर्ट्स तुम्ही YouTubeवरती जेव्हा टाकाल, त्यावेळेस त्याच्यातले 5 शॉर्ट्स जे आहेत, हे बऱ्यापैकी ब्लो अप होऊ शकतात. ज्याने तुमच्या ब्रँडला, तुमच्या पर्सनल ब्रँडला, अ, सबस्क्रायबर्स लेव्हलला, व्ह्यूजला आणि मॉनिटायझेशनला सुद्धा मदत होऊ शकते. तर तुम्हाला जर का काही व्हिडिओज संदर्भात किंवा शॉर्ट्स संदर्भात काही शंका असतील, तर मला नक्की डी-एम करा Instagramवरती. माझं सोहम एस नावाचं हँडल आहे किंवा माझा ईमेल आयडी सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथेही तुम्ही मला ईमेल करू शकता. आणि जाता-जाता फक्त एक सांगतो, की खूप उत्तम प्रतिक्रिया मला पॉडकास्टवरती येतायत आणि आत्ता एक जवळपास 20 एक पॉडकास्ट असे झाले असतील, की जिथे गेस्ट इंटरॅक्शन आहे आणि त्याविषयी बरेच चांगले फीडबॅक येतायत. गेस्ट्सना सुद्धा खूप चांगले फीडबॅक, पॉझिटिव्ह फीडबॅक येतायत. आणि स्टार्टअप फाउंडर्सला जर का ह्या कंटेंटची मदत होत असेल आणि तुम्ही हे जर ऐकत असाल, तर नक्की शेअर करा. तुमच्या मित्रांबरोबर, एंटरप्रेन्योर्सबरोबर मराठीमधनं ग्रोथ रिलेटेड कंटेंट देणं, हाच मंगळवार मार्केटिंगचा उद्देश आहे. आणि असेच ऐकत राहा, रिव्ह्यूज लिहा, शेअर करा आणि भेटूया पुढच्या मंगळवारी एखाद्या इंटरेस्टिंग टॉपिकवरती गप्पा मारण्यासाठी किंवा एखाद्या एंटरप्रेन्योर बरोबर गप्पा मारण्यासाठी. तोपर्यंत राम राम.